सख्याने भाग 41। मित्रांनो, या कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन यापूर्वीचे सर्व भाग कृपया पहा। सकाळी पहाटे वेदला जाग आली तेव्हा त्याच्या मिठीत त्याची जान होती। त्याने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले। तिला त्यांनी त्याच्या मिठीतून थोडं बाजूला झोपवलं। तिचे अस्ताव्यस्त झालेले केस व्यवस्थित करत कानामागे टाकले। नेहमीप्रमाणे तो जिमला गेला। परत आला त्याने पाहिले तर झोपलेलीच होती जान। तो तसाच फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला। फ्रेश होऊन आला तरी जान झोपलेलीच। मग आता तो काळजीने तिला उठवायला गेला। इतका वेळ कशी झोपली जान म्हणून। वेद जान्हवीच्या कपाळावर हात ठेवतो तर तिचं टेम्परेचर नॉर्मल असतं। तेव्हा कुठे त्याला रिलॅक्स वाटतं। जान उठ, जान उठ ना। ती नाही बोलते ती, उठणार नाही म्हणून। जान, मी चाललो ऑफिसला। ऑफिस शब्द ऐकून जान्हवी दचकून पटकन उठते। अहो, ऑफिसला चाललात तुम्ही? आणि मी अजून झोपले। अहो सॉरी, मी अजून इतका वेळ झोपले। अलारामही लावला नाही मी। मला माहिती आहे मला जाग येत नाही तरी सिरियसली मी काहीच करत नाही। खरंच सॉरी। आणि ती नाराज होत, अहो तुम्ही तरी मला उठवायचं ना, तुम्ही का नाही उठवलं मला? वेद बोलतो, अगं हो जान, जरा ब्रेक घे, रिलॅक्स। किती सॅड होते तू, इतकी छान झोपलेली। म्हटलं कशाला तुला उठवायचं, इतकाही काही उशीर झाला नाही। मी घरीच आहे, थोडा वेळ थांबेल मी, तू फ्रेश होत तोपर्यंत। जा तू पहिले फ्रेश होऊन ये। जान्हवी बोलते, नक्की ना? खरं बोलताय ना तुम्ही? वेद तिला गालावर टॅप करत, हो नक्की। जा तू फ्रेश हो पटकन आणि मला बाय करायला ये। तशी जान्हवी घाई गडबडीत पटकन फ्रेश व्हायला जाते। वेद मात्र किती वेंदळी आहे माझी जान बोलत पाठमोऱ्या जानकडे पाहून गालात हसत असतो। वेद आता ऑफिसला जाण्यासाठी स्वतःची तयारी करू लागलेला। जान्हवी फ्रेश होऊन येते। गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता जान्हवीने। त्या गुलाबी कलरच्या ड्रेसमध्ये जान्हवीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं। त्यात तिने आज केस धुतलेले, घाईघाईत तिने केस पुसलेले म्हणून केसातून पाण्याचे थेंब जमिनीवर पडत होते। काही केस समोर खांद्यावरून पुढे आले होते। हा, गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसत होती ती। वेदची जान आता वेदच्या समोर वेदकडे येऊ लागते। वेद तर पुरता वेडाच होतो। समोरून येणाऱ्या जानवरून त्याची नजरच हटत नव्हती। वेद मनातच, अरे यार किती सुंदर दिसते जान, हिला किती पाहिलं तरी नुसतं तिला पाहावंसंच वाटतं मला। तेवढ्यात जान्हवी वेदच्या समोर येते। अहो, तिच्या आवाजाने वेद भानावर येत, हा जान, काय बोलत होती का तू? अहो, आज तुम्हाला गुरुजींना फोन करून विचारायचं आहे आपल्या घरी पूजा ठेवण्याबद्दल। हो जान, आहे माझ्या लक्षात, विसरलो नाही मी। थांब, आत्ताच करतो कॉल। लगेचच गुरुजींना कॉल करतो वेद। हॅलो गुरुजी, वेद बोलतोय। गुरुजी, बोला वेद। मग पूजेबद्दल वेद गुरुजींशी बोलून घेतो। वेद कॉल कट करतो आता। त्यानंतर जान्हवी मोठ्या उत्सुकतेने, अहो काय बोलले गुरुजी, सांगा ना। जान, गुरुजी बोलले उद्याच पूजा घालावी लागेल। उद्या पूजेसाठी शुभ दिवस आहे। शक्य होईल का तुम्हाला पूजेची तयारी करायला, गुरुजी विचारत होते। जान्हवी, होईल शक्य, मी करेल सर्व तयारी। गुरुजींना कळवा तसे। आणि काय काय तयारी करावी लागते त्याची लिस्ट पाठवायला सांगा। जान, पूजेची तयारी कशी करायची याची माहिती पाठवली आहे गुरुजींनी, मी तुला फॉरवर्ड करतो लगेच मेसेज। ओके ठीक आहे, करा, जान्हवी बोलते आणि ती जाण्यासाठी वळते।
तसा वेद जान्हवीचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो. जान, पूजा झाल्यावर मला काय देणार? जान्हवी विचारते. काय हवे तुम्हाला? बायकोकडून नवऱ्याला काय हवं असतं नाही माहिती तुला जान? काय हवे तुम्हाला ते मला न सांगता कसं कळणार? सांगायला कशाला हवंय तुला मला काय हवंय ते? तुला माहिती पाहिजे जान. अहो, खरंच तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. जाते मी. जान्हवी जाऊ लागते. तसा वेद पुन्हा तिला स्वतःकडे पहिल्यापेक्षा आणखीनच जवळ घेत जान्हवीचे चेहऱ्यासमोर आलेले केस त्याच्या बोटात फिरवत तिला बोलतो. जान, आता तुझ्या आईचा पण आशीर्वाद मिळाला आहे आपल्याला. आपल्या नात्यात तूही खुश आहेस माझ्यासोबत. मग आपण आपलं नवरा बायकोचं नातं पुढे नेऊ शकतो ना? तशी जान्हवीची डिम लाईट थोडी प्रकाशित होऊन ती लाजते आणि गालात हसते. अहो, जावा तुम्ही ऑफिसला. आज तुम्हाला लेट नाही होत वाटतं? आज मी माझ्या शेड्यूलमध्ये चेंज केला आहे. लेट मीटिंग आहेत माझ्या. वेद मादक नजरेने जानच्या डोळ्यात पाहून हळूच स्वरात, नाही होत लेट मला. ते राहू देत, आपण आपल्याविषयी बोलूयात ना. तू सांग ना मला, देशील ना मला जे तुझ्याकडून हवंय ते? हळूहळू एक एक शब्द बोलत होता तो. बोलताना मध्ये मध्ये त्याच्या ओठांचा तिच्या ओठांना स्पर्श होत होता आणि तिच्या शरीरातील प्राण निघून जात होते. जान्हवीला कळलं आता वेद जास्त दिवस नाही थांबू शकत. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. त्या शेपटासाठी तो थांबणार नव्हता. पण स्वतः काही करण्याचं धाडस होत नव्हतं तिचं. ती मुद्दामच मला नाही समजलं अजूनही तुम्हाला माझ्याकडून काय हवंय ते? जान्हवी वेदच्या छातीवर तिच्या एका हाताचे बोट फिरवत लाडात बोलते. जान, आपल्या नवरा बायकोचं नातं पुढे न्यायचं आहे ना? पण ते खऱ्या अर्थाने आपण नवरा बायको दोघे एक झाल्यावर पूर्ण होईल. त्यासाठी मला तुझी साथ लागेल. देशील ना जान तू मला साथ? मला सांग. उद्या आपली पूजा आहे. पूजा झाल्यानंतर वेद जानसोबत बोलताना खूप खुश असतो. त्याच्या सुंदर गोऱ्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज, त्याच्या हिरवट डोळ्यांमध्ये होणारी चमक जान्हवी पाहत होती. दोघेही आता मिळण्यासाठी आतुर झालेले असतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार पाहत होते. वेद जान्हवीला तसेच घट्ट मिठीत घेतो. दोघांचे श्वास गरम झालेले असतात. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागलेले. दोघांचे हात एकमेकांच्या पाठीवरून आवेगाने फिरत होते. पण घरात त्यांना एकत्र आणण्यासाठी मोठी व्यक्ती मार्गदर्शन करण्यासाठी नसते. माई असतात, पण त्या आईसारख्या असतात. कितीही चांगल्या असल्या तरी त्या आई नव्हत्या. त्यामुळे त्यांचं नातं पुढे नेण्यासाठी दोघांनाच प्रयत्न करावे लागणार होते. त्यासाठी त्यांनी हळूवार पावलं उचलायला सुरुवातही केलेली दिसते आपल्याला. जान्हवी आता वेदच्या मिठीतून दूर होत, अहो, तुम्हाला ऑफिसला जायला लेट होत आहे बोलत होती. पण त्याने लगेचच तिला स्वतःकडे ओढलं. जान, कुठे चालली? वेद बोलतो. जान्हवी, अहो, खाली जाते. तुमच्यासाठी नाश्त्याचं पाहते. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना? तसा वेद पुढे काहीही ऐकून न घेता तिला किस करू लागतो. आता तिचे दोन्ही हात त्याच्या गालावर असतात आणि त्याचे तिच्या डोक्यामागे. दोघे सुद्धा एकमेकांना पूर्ण आवेगाने डीप किस करत होते. एकमेकांना साथ देत होते. ती त्याचा चेहरा अजून जवळ ओढू पाहत होती. त्याचे हात तिच्या कमरेवर होते आणि तो तिला कमरेपासून शक्य तितकं जवळ घेत होता आता. दोघांचेही श्वास वाढतात तसे ते एकमेकांपासून बाजूला होतात. वेद जानचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेत बोलतो. तू खूप सुंदर आहेस जान. तुझं शरीर तर सुंदर आहेच.
पण त्याहून तुझे मन खूप सुंदर आहे. खूप खूप सुंदर आहे जान तू. खूपच भारी. जानच्या चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागतो वेद. जानलाही वेदचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. तीही वेदचा स्पर्श अनुभवून सुखावत होती. तिने तिचे डोळे बंद केले होते. वेद आता थांबतो तशी जान्हवी डोळे उघडून डोळ्यांनी का थांबलात म्हणून विचारत असते वेदला. तिला आणखीन असंच चालू राहायला हवं होतं. वेद जानला तसे पाहून हसतच बोलतो, जान, आता नाही का बोलणार ऑफिसला जा म्हणून? अगं, लेट होत आहे ना मला ऑफिसला जायला. चल, निघायला हवं मला. जान्हवी थोडं रागवत, तुम्ही प्रत्येक वेळेस असंच करता माझ्यासोबत. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. जावा ऑफिसला. आणि ती तशीच निघून रूम बाहेर जाते. वेद, जान, जान, थांब ना. अशी रागवू नकोस. पण जान्हवी निघून गेलेली असते तडक. मग वेदही त्याची बॅग उचलतो आणि स्वतःला आरशात पाहून तोही ऑफिसला जायला निघतो. वेद खाली हॉलमध्ये निघून येतो. वेद खाली आल्यावर पाहतो तर जान्हवी किचनमध्ये असते, माईही असतात. दोघीजणी काहीतरी बोलत असतात. वेद बाहेरून जान्हवीवर एक कटाक्ष टाकून जाऊ लागतो. जान्हवी माईंसोबत बोलत जरी असली तरी तिचं बरोबर लक्ष असतं वेदकडे. तो आता ऑफिसला चालला हे ती तिरक्या नजरेने पाहते. वेद चालले ऑफिसला. नाश्ता न करता ती स्वतःशीच पुटपुटते. ती तिच्या अहोंच्या विचारात ती अहोंवर रागवली आहे हे विसरते. आणि वेद मागून जात, अहो, नाश्ता नाही केला तुम्ही? नाश्ता न करता जात आहात ऑफिसला? वेद समोर पाहूनच गालात हसत असतो. त्याला माहीत असतं जान मागून आवाज देईल त्याला ते. आता जानकडे वळून, जान, मी खाईन ऑफिसमध्ये. आणि वेद पुढे जाऊ लागतो. जान्हवी मागून जाऊन वेदचा हात पकडते. वेद बोलतो, जान, खरंच लेट होत आहे. आज वेळ नाही थांबायला. जान्हवी वेदच्या राखट ओठांवर तिचं नाजूक बोट ठेवते. शांत बसा. मला काही ऐकायचं नाही, ती वेदला बोलते. वेदचा एक हात पकडून त्याला धरून डायनिंग टेबल समोर खुर्चीत बसवते. बसा इथे, उठू नका. दरडावून वेदला कठोर शब्दात सांगते. वेद तिच्याकडे पाहतच बसतो. पहिल्यांदाच ती असं वागत असते. ती पटकन नाश्ता घेऊन येते वेदसाठी. खा, बोलते ती वेदला. ती आता हाताची घडी करून उभी असते आणि इकडे तिकडे पाहत असते. तिला तसं पाहून वेद, जान, काय झाले? रागवली आहेस का? विचारतो. जान्हवीला मी रागवायचंही नाही का आता? अगं, रागव तू, पण का रागवलीस ते कळेल का? खरंच तुम्हाला माहिती नाही मी का रागवली ते? वेद, नाही माहिती, सांग ना, का रागवलीस? मुद्दाम चिडलेल्या गांजीला आणखीन दगड मारायचं काम करत असतो वेद. तशी जान्हवी तिथून जाऊ लागते. वेद जान्हवीचा हात पकडतो. जान, तू अशी रागवू नकोस ना. मलाही तुला सोडून जाण्याची इच्छा होत नाही. पण कामं आहेत जान. मला तू समजून नाही घेणार तर कोण घेणार? नको करू का काम? नको जाऊ का मी ऑफिसला? आवडेल का ते तुला? अहो, नाही, नको. जा तुम्ही ऑफिसला. चुकलं माझं. माझा मेंदू शॉर्ट विचार करतो. आय एम सॉरी. इवलसं तोंड करून जान्हवी बोलते. इट्स ओके जान, काही हरकत नाही. तू कसाही विचार केलास तरी तो माझ्याविषयीच असतो जान. मला आवडतं तुझं असं माझ्याविषयी विचार करणं. आय लव्ह यू जान. तो जान्हवीला बाजूच्या खुर्चीत बसवतो आता. 2-3 बाईट कसं तरी पटकन खातो वेद. जान, बस झालं. मी ऑफिसमध्ये खाईन. ऑलरेडी नेहमीपेक्षा जास्त लेट झालं आहे मला. आता तरी जाऊ का मी? विचारून तो निघतो. जान्हवी हो बोलते. जाता जाता जानला
धावतं हग करून तिच्या कपाळावर ओठ टेकून ताड ताड पावलं टाकत निघून जातो सुद्धा तो. आता जान्हवी किचनमध्ये येते. माई विचारते, काही खाल्लं नाही ना वेदने? तो असाच आहे. आता तू आहेस म्हणून घरात वेळेत येतो. तुमच्या लग्ना अगोदरच्या येण्याचा टायमिंग नसायचा त्याचा. कधीही किती वाजता यायचा वेद घरी, म्हणजे ते ऑफिसमध्ये असायचे काम करत. दुसरी कोणतीच वाईट सवय नाही त्याला. नाहीतर तू काहीतरी गैरसमज करून घेशील. जानू, माई बोलतात. मला माहिती आहे माई, माझे वेद कसे आहेत ते. बरं माई, आपल्याला खूप कामं आहेत. आजही सरिता का अजून आली नाही? जान्हवी विचारते. आई, माई बोलते, येईल. ते तिची मुलं शाळेत सोडून येते ती, म्हणून तिला कधी कधी लेट होतं. पण तू काय बोलत होती, आपल्याला बरीच कामं आहेत म्हणून? माई, गुरुजींनी उद्याचा दिवस चांगला आहे पूजेसाठी सांगितला आहे, तर आपल्याला आज सर्व तयारी करावी लागेल पूजेची. काय काय तयारी करायची त्याची लिस्ट पाठवली आहे गुरुजींनी. यांनी मला पाठवली आहे लिस्ट. माई बोलतात, जानू, पूजा आहे लवकर ते चांगलेच आहे. घरात मंगलकार्य होईल ते या आपल्या वास्तूसाठी आणि तुमच्या सुखी संसारासाठी शुभ आहे. हो माई, अगदी खरं बोलताय तुम्ही. माहिती आहे मला. माई, आलीच मी लगेच माझा मोबाईल घेऊन. बोलून जान्हवी मोबाईल आणायला बेडरूममध्ये जाते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.